महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिणींसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र मायला ठरत असाल, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी दिलासादायक आणि एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक ती महत्त्वाची आणि आनंदाची असलेली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। कोणती असणार आहे ती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींना काही बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नाही, त्या बहिणींसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। आता त्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर त्यांना जानेवारीचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। म्हणजेच आता त्यांना 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुम्हाला देखील आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर आता देखील तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊ किती रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे, तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ किती मिळणार, किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होणार। आता लाडक्या बहिणींना जर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल आणि जानेवारी महिन्याचा देखील त्यांना टाकण्यात आलेला नसेल, तर असे त्यांना 2 हप्ते म्हणजेच डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आणि डबल 1,500 रुपये जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा तुमचे देखील 2 ते 3 असे हप्ते थकवीत असेल, तर तुम्ही हे एक महत्त्वाचं काम नक्की पूर्णपणे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील हप्ते पुन्हा देखील चालू होईल। लाडक्या बहिणींना जर हे काम केले नसेल तरच त्यांचे हप्ते अटकले असतील असा दावा देखील केलेला आहे। आता ते महत्त्वाचं काम देखील आपण लगेच 1 ते 1.5 मिनिटामध्ये बघणार आहेत आणि ते महत्त्वाचं काम देखील तुम्हाला पूर्णपणे ऐकायचं आहे। आणि ज्या महिलांचं ते अधुरं असेल, ज्या महिलांना हप्ता येत नसेल, हप्ते थकवीत असेल, त्या महिलांनी ते नक्की करायचं आहे। आता बघूया ज्या महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, त्यांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, तर त्या महिलांचं काय होणार, त्या महिलांना हप्ता मिळणार की नाही मिळणार, तर त्यांना देखील हप्ता मिळणार, पण त्यांना फक्त एकच हप्ता म्हणजेच त्यांना फक्त 1,500 रुपये देखील टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल तरच तुम्हाला देखील या ठिकाणी जानेवारी महिन्याचा एकच हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्या महिलांनी हे काम करून टाकावे, जेणेकरून त्यांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळेलच, त्याचबरोबर देखील जानेवारी महिन्याचा म्हणजेच मागच्या महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येईल। आता ज्या महिलांना या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, त्या महिलांनी हे एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता येईलच, डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये येणारच, त्याचबरोबर देखील त्यांना जानेवारी महिन्याचे देखील 1,500 येईल। म्हणजे असे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये त्यांना उद्या, परवा किंवा 13 अशा या 4 ते 5 दिवसामध्ये जमा दिसू शकते, त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होऊ शकते। त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, जर तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नसेल, तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नसेल, तर तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। फक्त एक महत्त्वाचं काम करा, 5 मिनिटाचं देखील एक काम असणार आहे, पण ते महत्त्वाचं काम असल्यामुळे काही बहिणींचे पैसे देखील त्या कामांमुळे अडकलेले आहेत। तर चला बघूया आता ज्या महिलांना या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या महिलांना देखील आता एकच हप्ता म्हणजेच 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर चला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये कुठे हप्ता जमा होणार, कोणत्या तालुक्यात हप्ता जमा होणार, ते तालुके आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार, ते जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। 19 जिल्हे देखील असणार, ज्या 19 जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील आता हप्ते या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात देखील होऊ शकते। बऱ्याच काही महिलांना देखील आज देखील हप्ता मिळू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन हे 19 जिल्हे देखील तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील काहीही अडचण, काही
अडथळा देखील राहणार नाही. ज्या ज्या महिलांच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं असेल त्या महिलांना देखील पूर्णपणे टाकण्यात येईल हप्ता. तो पण जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला देखील या 19 जिल्ह्याच्या यादीतील महिलांना पूर्णपणे जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील अजिबात चिंता करू नका. फक्त हे महत्त्वाचे काही जिल्हे देखील तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकते. तुम्हाला देखील आणखीन 15 ते 10 दिवस देखील आणखीन तुम्हाला पुढील दिवसाची पुढील योजनेची या ठिकाणी तुम्हाला आणखीन प्रतीक्षेत या ठिकाणी राहावं लागेल. आणि ज्या ज्या महिलांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर त्या महिलांना देखील हप्ता मिळून जाईल. त्यांना देखील आज उद्या मिळू शकतो. आज देखील त्यांच्या खात्यामध्ये याचा लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते देखील पडू शकतात. याची देखील या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते 19 महत्त्वाचे जिल्हे बघूया. कोणते असणार आहे ते 19 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 19 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता 2 हप्ते एकत्रित पडणार. ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता त्या महिलांना आता डिसेंबरसह जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार. म्हणजेच त्यांना आता 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहेत. तर चला या 19 जिल्ह्यातील यादीमध्ये पूर्णपणे कोणकोणत्या जिल्ह्याचा उल्लेख आहे सविस्तरपणे आपण ते बघूया, जेणेकरून तुमचा प्रश्न देखील दूर होईल. तर चला ते 19 जिल्हे आपण बघणारच. त्याचबरोबर ते बघितल्याच्या नंतर आपण ते एक महत्त्वाचं काम देखील बघणार. जे एक महत्त्वाचं काम देखील लाडक्या बहिणींना करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल, त्यांचा देखील हप्ता थकवीत असेल तर त्यांना देखील ते लवकरात लवकर एक काम महत्त्वाचं ते एक काम पूर्ण करावं लागेल, जेणेकरून त्यांना देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही. तर चला महत्त्वाची 19 जिल्ह्याची यादी आपल्यासमोर आलेली आहे. आपण ती महत्त्वाची जिल्हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. त्यामुळे ते 19 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे. आपण सविस्तरपणे 19 जिल्हे बघू. आता यामध्ये पहिल्या क्रमांकावर जिल्हा देखील आपला असणार आहे नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर बहिणींनो आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आली या मोठ्या आनंदाची बातमी. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासाच मिळणार आहे. नाशिक जिल्हा, जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका. कारण की आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित पडणार. ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता त्या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता मिळणारच. त्याचबरोबर त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. आता जर तुम्ही देखील धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र ठरलेला असाल तर आता धुळे जिल्ह्यातील महिलांसाठी देखील एक मोठी आनंदाचीच बातमी देखील आलेली आहे. धुळे जिल्ह्यातील महिलांना पण एक मोठा दिलासाच मिळणार आहे. कारण की आता धुळे जिल्ह्यातील महिला खूप दिवसापासून देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या. त्यांची देखील आता प्रतीक्षा दूर झालेली आहे. नांदेड जिल्हा, जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचं देखील एक महत्त्वाचं काम अधुरं असेल तर तुम्ही देखील ते लवकरातलं लवकर पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे थकवीत असलेले हप्ते देखील पूर्णपणे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे तुम्ही ते महत्त्वाचे देखील काम असणार आहे. ते एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. आता ते महत्त्वाचं काम देखील आपण 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये देखील बघणार आहोत. तेही तुम्ही सविस्तरपणे बघा, जेणेकरून तुमचा देखील थकवीत हप्ता राहिलेला डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणारच. त्याचबरोबर देखील तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते जानेवारी महिन्याचा पण देखील पडणार आहे. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसली चिंता करू नका. कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील 2 हप्ते एकत्रित पडणार आहे. फक्त तुम्हाला हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. ज्या ज्या महिलांनी ते केलेलं नाही त्या महिलांनी ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून त्यांना देखील हप्ता लवकरात लवकर मिळेल. समोरचा जिल्हा आपला संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी
बहिणींसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील लाडकी बहीण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला येत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आली आहे मोठी आनंदाची बातमी। समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्याच्या नंतरचा अहिल्यानगर जिल्हा। आता जर तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या महिला ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता करू नका। अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना पण मोठा दिलासा मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा। जर आता तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, कोल्हापूर जिल्हा तुमचा असेल, तुम्ही देखील कोल्हापूर जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुम्हाला पण एक मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण की आता कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। तर चला आता आपण तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचं असलेलं एक काम देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील ते एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे। ज्या महिलांचे महत्त्वाचं काम अधुरं असणार आहे त्या महिलांनी देखील ते एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण करा, जेणेकरून त्यांना देखील पूर्णपणे डिसेंबर महिन्याचा हप्ता येणारच। त्याचबरोबर त्यांना देखील डिसेंबरच्या सह जानेवारी महिन्याचा म्हणजे तो 2 हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। ज्या महिलांचं हे एक महत्त्वाचं काम अधुरं आहे त्या महिलांनी एक महत्त्वाचं काम देखील पूर्ण करा, जेणेकरून त्यांना एक मोठा लाभ देखील मिळेल। त्यांची देखील थकवीत हप्ते पूर्णपणे त्यांना जमा होईल। त्यांची देखील प्रतीक्षा खूप दिवसापासून आहेत। आता त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते एक महत्त्वाचं काम देखील बघणार, जेणेकरून तुमचा प्रश्न दूर होईल आणि हे एक महत्त्वाचं काम तुम्हाला बघायचं नाही तर तुम्हाला देखील ते पूर्णही करायचं आहे। तर चला बघूया ते एक महत्त्वाच्या कामांना। तर ते महत्त्वाचं आणि गरजेचं आणि खूप अर्जंट महत्त्वाचं काम असणार आहे ते म्हणजे ई-KYC। आता ज्या महिलांची ई-KYC बाकी आहे, आता हेच महत्त्वाचं काम असणार आहे ई-KYCचं। ई-KYC ज्या महिलांनी केलेलं नाही ई-KYC, आता तुमची जरी बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करा, जेणेकरून तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार, कारण की आता ई-KYC बाकी असलेल्या महिलांना देखील थकवीत हप्ता मिळणार नाही। ज्या महिलांची ई-KYC अधुरे आहे, ज्या महिलांची ई-KYC थकवीत आहे, त्यांनी ई-KYC अर्धवट केली आहे, त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून टाकावी। तर चला भेटूया